आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. दोंडाईचा परिसराला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातून 3 ते 4 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या अवघ्या 16 वर्षीय चंद्रकांत भटू इंदवे या मुलाचा संशयास्पदरित्या मृतदेह खर्दे शिवारात आढळून आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. मुलाचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यामागे घातपात असल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे. संबंधितांविरुद्ध तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांनी पोलिसांकडे केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. मृतदेहाचे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल आता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातील पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अहवालात घातपात किंवा इतर बाबी निष्पन्न झाल्यास त्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या घटनेमुळे मृत्यूचे नेमके कारण काय हा प्रश्न अनुत्तरित असून संपूर्ण परिसराचे लक्ष आता पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालाकडे लागले आहे. या प्रकरणात कोणतीही अधिकृत पुष्टी होईपर्यंत घातपाताचा संशय हा या कुटुंबियांचा आरोप असून त्याची सत्यता तपासातूनच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सर्व बाजूंनी सुरू आहे. प्रतिनिधी नवनीत बागलेसह स्वराज्य न्यूज दोंडाईच्या. उपजिल्हा रुग्णालय दोंडाईच्या शहरामध्ये दिलेलं आहे, पण इथं PM साठी इन कॅमेरा नाही. मग इथले जिल्ह्याचे व तालुक्याचे जे आमदार खासदार मंत्री असतील हे इन कॅमेरा इथं उपलब्ध करू शकत नाही का? आणि त्याच्यानंतर उपजिल्हा रुग्णालय दिलेलं आहे म्हणून उपजिल्हा रुग्णालय कुणाला म्हणतात की जे जिल्ह्यामध्ये सुविधा पाहिजे तीच उपजिल्ह्यामध्ये सुविधा पाहिजे, ती सुविधा दोंडाईच्या शहरामध्ये शिंदखेडा तालुक्यामध्ये का नाही? आणि जो माझ्या मुलावरती अन्याय अत्याचार झालेला आहे त्याच्यामध्ये मला न्याय मिळाला पाहिजे. न्याय जर मिळाला नाही तर मी आज दोंडाईच्या शहरामध्ये कलेक्टरलाही घुसू देणार नाही. आणि याच्यानंतर जो उद्या राज्यपाल येतोय राज्यपालालाही घुसू देणार नाही. जर मला न्याय मिळाला नाही तर मी काळे फिता घेऊन रोडावरती फिरणार.